थांब न तिथे अप्पा एवढ्या नाही इकून जायचं इकून 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 सरा ना हो. तर आम्ही इतक्या रात्रीला इकडं आलेला आहोत हप्पा इकडे इकून आलो. तर मग आम्ही इथं थांबलेला आहोत. तर म्हणलं चला इथून व्हिडिओ काढून नेवा. तर थांब दिदी मी इथून जराशी तर इथं पहा इथं आहे ना इथं पहा हे येतं आपलं काय म्हणतात जे म्हणलं ते झाडं येतं तरी कोण दिसत नाही. तर मग मी इकून होते तरी इथं पाऊस आहे आणि इथंच वाघ निघलेला होता त्याच्यामुळं पण आम्ही आलेला आहोत. आम्ही इकडे गेलो त्या आई नव्हत्या घरी नव्हती आई आम्ही भेटण्यासाठी गेलो तर तिथं नव्हतो काही वेळेस काही नाही. पण इकडं ताई येतं तिथं बसलो तिथं चहा पाणी पिलं. मग इथून आता चालेल मग तिकडं थांबलो आम्ही थोडा वेळ. मग आम्हाला वाटलं की बा चला आता आपण काय घराकडे जायचं इकडे भीती वाटते ना त्याच्यामुळं. तर मग इकडं पाय हे मळ आहे का हे मळ आहे. तर मग त्याच्यामुळं तुम्हाला आता इकडं दाखवले इकडं कानी भीती वाटते. तर तरी मी आले आता आम्ही कानी दोघी घराकडे चाललो माझी नात आणि मी. तर कसं वाटलं हेवढी तर मग आता स्वयंपाक आम्ही इथल्या वेळी इकडं राहतो तर मग आता आमचा घरी स्वयंपाक होऊन होते. तर मग कसं वाटते तुम्हाला इकडं वातावरण छान आहे म्हणजे कसं करमते इकडं त्याच्यामुळं कानी काय वाटत नाही. धर का बाई टुवाल बाय. तर मग स्वयंपाक झाला आहे का तर मी इथं आलेली पहा इकडं भीती वाटते पण कोणाची भीती वाटते बरं का दुसरं काय नाही कोणाची भीती वाटते पण जसं इकडं पायाखाली तर काय वाटत नाही. मग इकडं आलेली आहे मी तर पाहे ना म्हणून त्याच्यामुळं कानी म्हणजे स्वयंपाक बनवते. तर मग आम्ही दोघी नात्या ज्या आम्ही दोघीजणी मी माझी नात आम्ही आलेलो आहोत फिरायला. मग तिकडे गेलो तर मग ते कोण आणत काढ पण ते थोडा वेळ बसलो तिथं हिडिओ काढला थोडा तर अंधार पडला इकडं. तर मग इथून आता आम्ही चाललो तर पुढे कानी मंदिर येणार हे शनी महाराजाचं मंदिर आहे पण तुम्हाला थोडं दिसन. मग इकडे भीती वाटते तुम्हाला कसं वाटते भीती वाटते ना. तर मग आम्हाला पण भीती वाटते इकडं इकडं भरपूर म्हणजे हां नाही का डर नाही लागता म्हणले माझी नात म्हणे डर नाही लागता मैको तर बहुत लगता है बाबा. आमची नात नाही म्हणते डर लागताय मैको तर लागताय. तर कसं वाटलं इकडं वातावरण माझ्या बहीण भावांनो कमेंट करा लाईक करा. तर आता लाईट आला समोर तर कसं वाटलं तुम्हाला इकडं वातावरण माझ्या बहीण भावांनो लाईक करा कमेंट करा. म्हणजे लय दिसन म्हणजे मी माझी तब्येत नव्हती बरोबर त्याच्यामुळं का नाही मी हिडिओ टाकलेले नव्हते थोडे टाकत असते मग माझे पण टाकत नसते. पण आता चांगले झाले ना तर मग मी हिडिओ टाकत असते. तर म्हणलं चला म्हणलं आपण मोठा हिडिओ टाकू म्हणलं आपल्या बहिणी भावाला म्हणजे हिडिओ म्हणजे मी तुम्हाला माझे हिडिओ पाहसाल ना तर मी कधी हिडिओ टाकत नाही म्हणजे कसं की मला करमतच नव्हतं त्याच्यामुळं मी काही हिडिओ टाकलेला नाही. तर माझी मुलगी मी इकडे तिकडे जात नाही. माझी मुलगी गेली तिच्या गावी मेहकरला एक मुलगी औरंगाबादला. मग ऊन भरपूर तपते माझी आई राहते डोंगर किनीले विदर्भामध्ये. तर म्हणून त्याच्यामुळं का नाही ऊनामुळं मी काय जात नाही माझी तब्येत बरोबर राहत नाही त्याच्यामुळं मी घरात खाते ना कूलरमध्ये त्या लावून देतात ते बनतोच कदर केलं ना कूलर तरी मग मला कसं का नाही असं गरम होते असं घाम सुटते. तर ते पाणी भरू या पोर येतं माझी नाते माझी सुने तर भरू मला काही लावून देतात दोघी पण. तर माझी नात इथंच येईल तर ही माझी नात आहे. तर मग इकडं वातावरण कसं वाटलं तुम्हाला मला करमते इकडं. मग आमच्या आई येत ना तिकडं तर त्या आई आल्या नाहीत मग त्याच्यामुळं मी कानी आईला भेटायला गेली बाबाला भेटायला गेली तर त्याची माझी भेट नाही झाली. मग त्या ताईच्या इथं त्याची बहीण आली मग त्या म्हणत मावशी म्हणत तिथून जेवणच जा म्हणत मी पुरणाची डाळ टाकलेली आहे म्हणत. तर म्हणलं नको म्हणलं मी तुमच्या घरचं खात नाही का कधी नाही म्हणत खाता तुम्ही पण मन जेवण जा. मी म्हणलं नाही म्हणलं मी जेवण जाणार नाही म्हणलं येईन म्हणलं मी तसं नाही म्हणलं मी येईन म्हणलं तिकडून. तर मी तिकडे गेलेलीच नाही मी कानी घराकडे चाललेली आहे. मग तर म्हणलं चला बाबा आपण व्हिडिओज काढत नाही तर कुठं गेलं तर कुठंच मला नाही म्हणत नाही. तर खरंच चहा प्यायला जेवायला कधीच नाहीत म्हणत हाताला धरतात पण मीच म्हणतो मी काय म्हणतो आमच्या घरचे आल्याशिवाय मी जेवण करत नाही नंतरच जेवण करत असतो. असं म्हणलेलं होतं. तर भाई आता हे बाया माणसं आहेत ना तर हे कानी व्यायाम करण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी जातात. आम्ही आधीच गेलो दोघीजणी एन्जॉय करून आलो. तर जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय. यूट्यूब फॅमिलीला माझं सांगणं आहे की माझं एवढी बघा जा माझ्या बहिणींनो भावांनो बाबांनो मुलांनो मुलींनो जय भीम.